नमस्कार, मी तुकाराम बुंधे। आज आपण या ठिकाणी द रियल लाईफ म्हणजे वास्तविक जीवन काय आहे आपण थोडक्यात याची आपण जाणून घेऊयात। क्या खूब लिखा है किसी ने, बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है और वो हरगिज बख्शे नहीं जाते जिनकी नीयत खराब होती है। बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है और वो हरगिज बख्शे नहीं जाते जिनकी नीयत खराब होती है। ना मेरा एक होगा ना तेरा लाख होगा, ना तारीफ तेरी होगी ना मजाक मेरा होगा। ना मेरा एक होगा ना तेरा लाख होगा, ना तारीफ तेरी होगी ना मजाक मेरा होगा। गुरूर नकस है शरीर का, तेरा भी खाक होगा और मेरा भी खाक होगा। गुरूर नकस है शरीर का, तेरा भी खाक होगा और मेरा भी खाक होगा। जिंदगी भर ब्रांडेड करने वालों याद रखना, कफन का कोई ब्रांड नहीं होता। जिंदगी भर ब्रांडेड करने वालों याद रखना, कफन का कोई ब्रांड नहीं होता। कोई रोकर दिल बहलाता है तो कोई हंसकर दर्द छुपाता है। कोई रोकर दिल बहलाता है तो कोई हंसकर दर्द छुपाता है। क्या करामत है कुदरत की, क्या करामत है कुदरत की। जिंदा इंसान डूब जाता है पानी में और मुर्दा तैर कर दिखाता है। मौत को कभी देखा तो नहीं पर वो शायद बहुत खूबसूरत होगी। मौत को कभी देखा तो नहीं पर वो शायद बहुत खूबसूरत होगी। कमबख्त जो भी उससे मिलता है जीना छोड़ देता है। गजब की एकता देखी लोगों के जमाने में, गजब की एकता देखी लोगों के जमाने में, जिंदों को गिराने में और मुर्दों को उठाने में। जिंदगी में ना जाने कौन सी बात आखिरी होगी, ना जाने कौन सी रात आखिरी होगी। जिंदगी में ना जाने कौन सी बात आखिरी होगी, ना जाने कौन सी रात आखिरी होगी। जिंदगी में एक दूसरे से मिलते जुलते रहा करो यारो, जिंदगी में एक दूसरे से मिलते जुलते रहा करो यारो। ना जाने कौन सी मुलाकात आखिरी होगी, ना जाने कौन सी मुलाकात आखिरी होगी। तर नक्कीच आपण या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची कविता ऐकून घेतली। जसं की बख्श देता है खुदा उनको जिनकी किस्मत खराब होती है और वो हरगिज बख्शे नहीं जाती जिनकी नियत खराब होती है। तर खरं आहे की समजा एखाद्या माणसाचं जे काही नशीब असेल, जर नशीब वाईट असेल की एखादा माणूस प्रयत्न करतोय लाईफ मध्ये, काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला यश येत नाही, त्याला हमेशा त्याच्या वाटेला अपयश येतंय, तरी तो जो माणूस आहे तो जे काही प्रयत्न आहे ते प्रयत्नाकडे थांबवत नाही आणि एक वेळ अशी येते की तो माणूस जो आहे आपल्या कामामध्ये यश प्राप्त करतोय। जसं सांगतायत की प्रयत्नांती परमेश्वर। जर आपण प्रयत्न केले आणि जे आपले प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने असतील तर नक्कीच आपण त्या ठिकाणी यश प्राप्त करणार। त्याच्यामुळे जे आपलं काम आहे किंवा जे यश प्राप्त करायचं असेल फक्त आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत राहायचं आहे। आणि जर आपण प्रयत्न करत असाल तर नक्कीच जो काही ईश्वर आहे, परमेश्वर आहे, तो नक्की आपल्याला एक ना एक दिवस त्या ठिकाणी साथ देईल। पण त्यांनी सांगितलंय की जर समजा एखाद्या माणसाचं नियत खराब असेल, एखाद्याची नीती जर वाईट असेल, त्याने कितीही समजा वाईट पद्धतीने किंवा वाईट मार्गाने कितीही पैसा अडका कमावला तरी पण एक ना एक दिवस असा येईल की जो काही पैसा किंवा अडका संपत्ती जी काही आहे सगळं त्या ठिकाणी ऱ्हास होऊन जाईल। तो माणूस ज्याने समजा ज्याची नियत खराब आहे तो एक ना एक दिवस समजा असा खड्ड्यामध्ये पडेल की त्याने जे काही पैसा अडका, जे काही वाईट पद्धतीने कमावलं असेल ते सगळं त्या ठिकाणी एका दिवसात संपून जाईल। त्याच्यामुळे जो काही पैसा अडका संपत्ती जे पण काही असेल ते आपण खूप चांगल्या पद्धतीने आपण चांगल्या मार्गाने कमावण्याचा प्रयत्न करायचा आहे। जसं की ना मेरा एक होगा ना तेरा लाख होगा, ना तारीफ तेरी होगी ना मजाक मेरा होगा। माझा एक तर नसेल पण तुझे लाख पण नसतील। ना तारीफ तेरी होगी ना मजाक मेरा होगा। त्यांनी सांगितलंय की माझा एक तर नसेल पण तुझे लाख पण नसतील, म्हणजे माझंही काही नसेल आणि तुझंही काही नसेल। ना तारीफ तेरी होगी ना मजाक मेरा होगा। तारीफ तुझी होणार नाहीये आणि मजाक माझाही होणार नाहीये। जसं आपण सांगतोय की आपण ज्यावेळेस जन्माला आलेलो होतो त्यावेळेस सांगतायत की मुठी बांध के आये थे और हात पसारे जाओगे, की आपण ज्यावेळेस जन्माला आलेलो होतो आपण मुठी बांधून आलेलो होतो। मी सांगते की आपण काहीतरी घेऊन आलेलो होतो पण आपण ज्यावेळेस जाणार त्यावेळेस जे आपले मुठे आहे ते या ठिकाणी सुटलेले असेल आणि आपण ज्यावेळेस हे जे जग आहे ते आपण सोडून जाऊ त्यावेळेस नक्कीच आपले हात असतील ते आपले पसरलेले असतील। म्हणजे आपण सोबत काहीही घेऊन जाणार नाहीये, ते आपण सगळ्यांनीच जाणीव ठेवायची आहे। त्याच्यामुळे जे काही स्वच्छंदी आयुष्य आहे, जे खूप चांगलं आयुष्य आहे ते आपण जो पण जिवंत आहे तो पण आपण खूप चांगल्या पद्धतीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करायचा आहे। गुरूर ना कर साहे शरीर का, तेरा भी खाक होगा और मेरा भी खाक होगा। गुरूर ना कर साहे शरीर का, तेरा भी खाक होगा और मेरा भी खाक होगा। काही लोकांना जे काही आपलं शरीर आहे त्याच्यावर खूप घमेंड असतो, जे आपलं दिसणं असतं ना ह्याच्यावर खूप घमेंड असतं। पण लक्षात ठेवायचं असतं की कोणाच्या दिसण्यापेक्षा कोणाचं असणं हे फार महत्वाचं असतं। कोण कसा दिसतोय ह्यापेक्षा कोण कसा वागतोय की एक माणूस म्हणून कोण कसा आहे ते फार महत्वाचं आहे। काही माणसं समजा खूप सुंदर असतात, दिसायला एकदम खूप चांगली असतात, त्या लोकांना आपल्या ह्याच्यावरती खूप घमेंड असतो की मी त्याच्यावर खूप चांगला दिसतोय किंवा मला देवाने असं शरीर दिलंय तसं शरीर दिलंय। पण हे सगळं दिसतंय ते नश्वर आहे, हे फक्त क्षणिक सुख आहे, तेवढ्या पुरतं आहे।
ज्यावेळेस शेवट येईल त्यावेळेस हे जे आहे सगळं त्या ठिकाणी जळून खाक होईल. म्हणून सांगतायत की गुरु ना का साही शरीर का तेरा भी खाक होगा और मेरा भी खाक होगा. आपण हेही लक्षात ठेवायचंय की जिंदगी एक किराए का घर है, सबको एक ना एक दिन बदलना पडेगा. की आयुष्य आहे हे जे आपलं किंवा जे आपल्याला जीवन लाभलंय हे एक भाड्याचं घर आहे समजा, आणि एक ना एक दिवस हे जे भाड्याचं घर आहे त्याला सगळ्यांनाच बदलायचं आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. जिंदगीवर ब्रँडेड करने वालों याद रखना कफन का कोई ब्रँड नाही होता. आपण बरीचशी लोक बघतोय की ब्रँडेड कपडे घालतात, आणि जे काही आपल्या समाजामध्ये आपलं जे काही श्रीमंत आहे किंवा वर्चस्व आहे किंवा जे काही मोठेपण आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत की माझ्याकडे खूप पैसा आहे, खूप अडका आहे आणि माझ्याकडे खूप चांगले ब्रँडेड कपडे आहेत. पण लक्षात ठेवायचं आहे की जिंदगीवर ब्रँडेड करने वालों याद रखना कफन का कोई ब्रँड नाही होता. ज्यावेळेस आपली शेवटची घटका असते, शेवटची वेळ असते, ज्यावेळेस आपण हे जग किंवा हे जे संसार आपण सोडून जाणार असतो त्यावेळेस जे कफन आहे ते कफन आपल्या अंगावरती असतं. आणि लक्षात ठेवायचंय की जे काही कफन आहे ते कफनला कोणत्याही प्रकारचा ब्रँड नसतो. मग खूप श्रीमंत व्यक्ती असेल किंवा अतिशय गरीब व्यक्ती असेल, या सगळ्यांसाठी जो काही कफनचा प्रकार असेल तो कफन फक्त एकाच प्रकारचा असतं. कफनला कोणत्याही प्रकारचा ब्रँड नसतो, हे लक्षात ठेवायचं. कोई रोकर दिल बहलाता है तो कोई हंसकर दर्द छुपाता है. जिंदगी है, आयुष्य आहे, त्याच्यामुळे जे काही टेन्शन आहे ते टेन्शन असणारच, सुख आणि दुःख हे लाईफ मध्ये असणारच. जर सांगतायत की जिंदगी है तो तकलीफ तो होगी, जिंदगी है तो तकलीफ तो होगी, वरना मरने के बाद जलने तक का भी एहसास नहीं होता. आयुष्य आहे त्याच्यामुळे जे काही तकलीफ आहे, दुःख आहे, जे काही नडापिडा आहे ती तर होणारच, कारण की आपण जिवंत आहे. जिवंत आहे तोपर्यंत संकटे येतील, अनेक आव्हाने असतील, त्यांना आपल्याला सामना किंवा तोंड द्यावा लागेल. आणि एकदा का माणूस समजा संपला, एखाद्या माणसाचं आयुष्य संपलं, आपल्या शरीर जो काही आत्मा किंवा जो श्वास आहे तो श्वास जर संपला, मग त्यावेळेस जिथून श्वास संपला तिथून त्या माणसाला कोणत्याही प्रकारची जाणीव होत नाही. तर सांगतायत की एखाद्या माणसाचा श्वास संपला आणि नंतर मग त्या ठिकाणी काही तासांनी त्या माणसाचं समजा पेटवलं किंवा गाळलं जातं, त्या माणसात त्याची सुद्धा जाणीव नसते. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की जिंदगी है तो तकलीफ तो होगी, वरना मरने के बाद जलने तक का भी एहसास नहीं होगा. क्या करामत है कुदरत की, क्या करामत है कुदरत की, जिंदा इंसान डूब जाता है पानी में और मुर्दा तैर कर दिखाता है. जे काही कुदरत आहे त्याची करामत काय आहे, आपण सर्वांना माहिती आहे की जो एखादा जिवंत माणूस असेल तो पाण्यामध्ये बुडतोय. एखाद्या पाण्यामध्ये बुडी मारली किंवा काही झालं तो पाण्यामध्ये बुडतोय जिवंत माणूस. पण आपण दुसऱ्यासाठी विचार केला, तो जो एखादा कोणी माणूस मेलेला आहे पाण्यामध्ये, तो पाण्यावरती तरंगतोय. म्हणजे काही कुदरतची काही जी लीळा आहे ते नक्कीच अपरंपार किंवा एकदम अलौकिक अशी लीळा आहे त्या ठिकाणी. की क्या करामत है कुदरत की, जिंदा इंसान डूब जाता है पानी में और मुर्दा तैर कर दिखाता है. गजब की एकता देखिए लोगों के जमाने में, गजब की एकता देखिए लोगों की जमाने में, जिंदों को गिराने में और मुर्दों को उठाने में. आपण बघतोय की आपण जे समाजामध्ये जगतोय, आपण लोकांची वृत्ती आपल्याला माहिती आहे, लोकांची खेकडा वृत्ती आहे. लोकांना एखाद्याचं बरं झालेलं त्यांना आवडत नाही किंवा बघवत नाही. आपण हमेशा ही गोष्ट पण ऐकली की जी काही आपल्या लोकांची पद्धती आहे, जी समाज वृत्ती आहे ती खेकडा वृत्ती आहे. खेकडा काय करतोय की समजा एखादा खेकडा वरतीचा असेल त्या खेकड्याला खेचण्याचा प्रयत्न करतोय. आणि काहीशा प्रमाणात जो आपला समाज आहे हा समाज सुद्धा तेच करतोय की समजा एखादा माणूस थोडासा वरचढ किंवा काहीतरी चांगलं मार्गक्रमण करत असेल त्या ठिकाणी किंवा यशाचा मार्ग त्या ठिकाणी क्रमित करण्याचा प्रयत्न करत असेल, त्यावेळेस एखादा माणूस असेल तो त्याला खेचण्याचा प्रयत्न करतो. किंवा समजा एखाद्या माणसाच्या गायडन्सने समजा एखाद्या माणसाचं भलं होत असेल, पण होतंय काय की ज्या माणसाने गाईड करायला पाहिजे कधी कधी तो माणूस त्याला गाईड करत नाही किंवा सपोर्ट करत नाही. सपोर्ट का करत नाही, तर मी समजा याला हात सपोर्ट केला तर उद्या हा माझ्यापेक्षा वरचढ होईल, श्रीमंत होईल किंवा भरपूर पैसा कमावेल किंवा ह्याची जी इज्जत असेल ती माझ्यापेक्षा जास्त असेल. आणि जे काही सपोर्ट करण्याची पद्धती आहे ती त्या ठिकाणी काय होते, संपू जाते. तर या पद्धतीने आपण खूप चांगलं या ठिकाणी ऐकून घेतलंय. जिंदगी में ना जाने कौन सी बात आखरी होगी, ना जाने कौन सी रात आखरी होगी. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मित्रांचे किंवा जे काही एखादं कोणताही माणूस असेल, कोणताही मनुष्य असेल, त्या मनुष्याबरोबर आपली शेवटची गोष्ट कोणती असेल, आपली शेवटची गाठभेट कोणती असेल किंवा त्या माणसाची शेवटची रात्र कोणती असेल हे कोणालाही माहित नाहीये. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत आपण जो कोणताही माणूस असेल,
भले राग असेल, द्वेष असेल किंवा काहीही असेल, आपण प्रत्येक माणसाचे आपण व्यवस्थित खूप चांगल्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करायचा आहे. जिंदगी में एक दूसरे से मिलते जुलते रहा करो यारो, ना जाने कौन सी मुलाकात आखरी होगी. की जे आपले मित्रमंडळी असतील, मित्र परिवार असेल किंवा समजा आपलं कुटुंब असेल किंवा जे बरीचशी माणसं असतील, आपण सगळ्यांचे जे काही चांगले आपलं फ्रेंड सर्कल असेल किंवा जे चांगली माणसं असतील, आपण सगळ्यांचे भेटीगाठी करत राहायचं आहे. आपण बऱ्याचशा वेळा आपण गेट टुगेदर प्लॅन करतोय आणि त्यावेळेस समजा 100 असतील, त्या 100 पैकी त्या ठिकाणी नक्कीच 40-50 असे असतात की त्या ठिकाणी कारण दाखवतात की नाही मला हे कारण आहे, ते कारण मी येऊ शकणार नाही. पण लक्षात ठेवायचंय की आपण आयुष्यामध्ये कोणाची शेवटची घटका किंवा तो काही शेवटचा मोमेंट असेल, शेवटची मुलाखत कोणती असेल, ही कोणती असेल हे माहित नाहीये. त्याच्यामुळे आपण ज्या पद्धतीने पॉसिबल होईल, ज्या पद्धतीने शक्य असेल, आपण त्या पद्धतीने एकमेकांच्या त्या ठिकाणी एकत्र येण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपलं जे जीवन आहे, स्वच्छंदी जीवन आहे, नक्कीच आपण खूप चांगल्या पद्धतीने व्यतीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर शेवटी एवढं सांगेन की जे आपलं आयुष्य खूप चांगलं आपलं मनुष्य देह लाभलेला आहे, जसं की सर्व देहाहून सर्वश्रेष्ठ देह म्हणजे मनुष्य देह. आणि हा जो मनुष्य देह आपल्याला लाभलेला आहे, आपण खरंच सद्भागी आहेत. आणि हा जो मनुष्य देह आहे तो आपण खूप चांगल्या पद्धतीने जगायचा, एक माणूस म्हणून आपण खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगायचं आहे. जसं सांगतात की कुछ भी बनो मुबारक है, लेकिन पहिले इंसान बनो. तर नक्की आपण सगळ्यांनी अगोदर जे काही माणूस आहे, आपण माणूस बनण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता काही ना प्रश्न पडत असेल की बाबा आम्ही तर माणूस आहेत, मी असं काय सांगतायत. आपण माणूस आहेत, पण आपल्याला जे माणसाचे गुण असायला पाहिजे ते नाहीयेत. असं नको व्हायला की गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, असं नको व्हायला की गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी, असं नको व्हायला. प्रत्येकामध्ये जे काही माणुसकी असेल किंवा जे माणूसपण असेल ते प्रत्येकामध्ये असायलाच पाहिजे. आणि जे आपलं उर्वरित आयुष्य आहे नक्की आपण चांगल्या पद्धतीने व्यतीत करण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.